सत्याचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज। माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर छत्तीसगड पोलिसांकडून नष्ट। आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या आंतरराज्य अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत पुन्हा एकदा माओवादी शस्त्रसाठा जप्त, ज्यामध्ये 1 नग इन्सास रायफल, 2 नग सिंगल शॉट रायफल, 2 नग 12 बोर रायफल व एकूण 18 जिवंत काडतूस यांचा समावेश। गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपुष्टात आला असून गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपुष्टात आली आहे। सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारची शस्त्र, स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे। आंतरराज्य सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनीयरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये लपवून ठेवले जात असे। त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इत्यादी प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करून आणण्यास केला जात होता। या विरोधात दिनांक 23 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईसोबतच दिनांक 27 मे 2026 रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे। सविस्तर वृत्त असे आहे की गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी केली असता माओवाद्यांनी पोलीस स्टेशन काकूर, जिल्हा नारायणपूर, छत्तीसगड पासून 7 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात शस्त्र तसेच शस्त्र निर्मितीसाठी आवश्यक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने दिनांक 26 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात संयुक्त आंतरराज्यीय अभियान राबवण्यात आले, ज्यामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिता येथील 4 तुकड्या, DRG नारायणपूरचे 1 पथक व BDDS प्राणहिताचे 2 पथक शोध अभियान राबवण्याकामी रवाना करण्यात आले होते। दिनांक 27 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन काकूर, जिल्हा नारायणपूर, छत्तीसगड पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगल परिसरात पथकांकडून शोध अभियान राबवून BDDS पथकांद्वारे सदर जंगल परिसराची कसून तपासणी केली असता 1 नग इन्सास रायफल, 2 नग सिंगल शॉट रायफल, 2 नग 12 बोर रायफल, SLR रायफलचे 2 जिवंत काडतूस, 303 रायफलचे 12 जिवंत काडतूस, 12 बोर रायफलचे 4 जिवंत काडतूस, 25 किलोग्रॅम IED स्फोटक, 2 नग क्लेमोर, 110 डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, 500 पेक्षा अधिक BGL सेल व BGL सेल बनवण्याचे साहित्य, 7 नग BGL लॉन्चर, 3 नग ट्यूब लॉन्चर, लोखंडी सळ्या तसेच शस्त्र निर्मितीसाठी लागणारे 2 नग लेंथ मशीन, 2 नग मोटर ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर व बॅटरी वायंडर मंडल, सोलर प्लेट इत्यादी मोठ्या प्रमाणात शस्त्र व शस्त्र निर्मिती साहित्य हस्तगत करण्यात आले। गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे। माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरून मिळालेले शस्त्र निर्मितीचे माओवादी साहित्य पथकातील जवानांकडून जागीच नष्ट करण्यात आले आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुलराज जी, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री हर्षवर्धन बीजे, पोलीस उपअधीक्षक अभियान श्री विशाल नागरगोजे, पोलीस उपअधीक्षक नारायणपूर श्री मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, BDDS प्राणहिता व DRG नारायणपूर पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे।